नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वि.स. खांडेकर. गौरीचे स्वप्न. थिएटरातून बाहेर पडून रस्त्याला लागल्यावर गौरीची कळी एकदम खुलली. ती ललितेला म्हणाली, आता कुठं जायचं? घरी. अशा सुंदर रात्री घरी जाऊन घोरत पडायचं? आणखी एक गोष्ट करता येईल. कोणती? गौरीने मोठ्या उत्सुकतेने प्रश्न केला. चोरी. जा गडे. तिला दूर ढकलीत गौरी म्हणाली, तुला काळवेळ काही कळतच नाही का गं? अशा रम्य काव्यमय रात्री चोरी करावी आणि चतुर्भुज व्हावं. सुशिक्षित मुलीच्या लग्नाचा प्रश्न फार बिकट झाला आहे असं वडील माणसं म्हणतायत ना. तो प्रश्न या मार्गानं बहुधा सुटेल. ही वडील माणसं गप्प बसतील तरीसुद्धा हा प्रश्न सुटेल बघ. जग आपल्याकडे तरुण तरुणी मोकळपणानं भेटू लागतील तर साऱ्या ज्योतिषांचा, भिक्षुकांचा आणि बँडवाल्यांचा धंदा हा म्हणता बंद होईल. मागून वेगाने येणाऱ्या मोटारीच्या झगझगीत प्रकाशाने आणि कर्कश स्वराने त्या दोघी किंचित दचकल्या आणि लगबगीने बाजूला झाल्या. मोटार निघून गेल्यावर गौरी ललितेच्या गळ्याभोवती हात गुंफून म्हणाली, आपण कुठं तरी फिरायला जाऊया आता. नदीवर येतेस? तिथं मी तुला एक छान छान गाणं म्हणून दाखवीन. कुठलं सांगू? नको रे कृष्णा रंग फिकू चुनडे भिजते, मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते. हे गाणं रचणाऱ्या महाकवीला म्हणावं, भिजते मधली भी ऱ्हस्व असते आणि थंडीमधली डी दीर्घ असते. मुलखाच्या अरसिक आहेस बाई तू. उद्या नवऱ्याचं पत्र आलं की त्यातल्या शुद्ध लेखनाच्या चुकाच काढत बसशील तू. ती पाळीच यायची नाही माझ्यावर. अर्थपूर्ण दृष्टीने तिच्याकडे पाहत गौरी म्हणाली. तिकडचं शुद्ध लेखन पाहून पंडिताबाईंनी स्वयंवर ठरविलेलं दिसतंय. कोण ग? कोण आहे हा? गळ्याची शपथ आहे तुला ललिता. नाव सांगू नकोस हवं तर, पण स्वारीचा धंदा सांगशील की नाही? डॉक्टर, वकील, प्रोफेसर, व्यापारी. ललिता नुसती हसली. माझा सल्ला हवा असेल तर तो फुकट देते बघ. मी नवऱ्यांचे वर्ग लावून ठेवले आहेत. पहिला व्यापारांचा, दुसरा डॉक्टरांचा, तिसरा वकिलांचा आणि चौथा, परीक्षेत चौथा वर्ग नसतो पण लग्नात मात्र तो हवाच. हा शेवटचा वर्ग प्रोफेसरांचा. प्रोफेसराच्या खाली मात्र मुलीने जाऊ नये. मास्तर बिस्तर म्हणशील तर. गाल फुगवून आणि मोठा गंभीर चेहरा करून ती पुढे म्हणाली, शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे. तो भारत भाग्य विधाता आहे, वगैरे वगैरे. सारं खरं आहे. पण एक गोष्ट सांगते तुला लले, प्राण गेला तरी मास्तरशी लग्न करू नकोस. त्याच्यापेक्षा रेशनमधला कारकून बरा. तो नाही मिळाला तर एखादा पानपट्टीचा दुकानदार. गौरीचा बडबड्या स्वभाव ललितेला पूर्णपणे परिचित होता. चेंडूच्या प्रत्येक टपाशी खेळत बसणाऱ्या लहान मुलाप्रमाणे एखादी कल्पना घेऊन शब्दांनी तिच्याशी क्रीडा करीत बसण्याची तिला सवय होती. आता ती रंगात येऊन बोलत होती. ती त्याच तऱ्हेने, पण परीक्षेच्या काळजीने, संध्याकाळपासून घडलेल्या गोष्टींनी आणि मनात आलेल्या नाना तऱ्हांच्या विचारांनी ललिता अगदी शिनून गेली होती. त्यामुळे गौरीला उत्तर देण्याच्या भरीला ती पडली नाही. थोडा वेळ दोघी स्तब्ध होत्या. मग कोपऱ्यावर वळता वळता ती म्हणाली, बरं झालं बाई, घर आलं. आता अशी ताणून देणार आहे मी. अंथरुणावर पडल्याबरोबर आपल्याला गाढ झोप लागेल अशी ललितेची कल्पना होती. पण जवळ झोपलेली गौरी घोरू लागली तरी तिच्या डोळ्यांवर झापड येईना. अपरात्री अडगळीच्या खोलीतल्या उंदरांनी बाहेर पडून एकसारखे खुडबुड करीत राहावे तशी तिच्या मनाची स्थिती झाली होती. मध्येच तिला आपल्या पेपरांची आठवण होई. मग उगीचच मन चुकचुकू लागले. लगेच दुसऱ्या अनेक गोष्टी वावटळीत भिरभिरणाऱ्या पानांप्रमाणे तिथे गिरगिरू लागत. तात्यांचा रक्तदाब. मावशी यावेळी का बरं घरी आली असावी? दिवाकर पोलिसांच्या हाती सापडला तर काय होईल? घरी गेल्यावर हायस्कूलमधल्या आपल्या मराठीच्या बाई बक्षीस मिळणार ना असा प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावे? आपली क्रीमची बाटली संपली आहे, ती उद्या घ्यायला हवी.
गौरीचे हे नटण्या मुरडण्याचे वेड कधी जाणार? आल्याबरोबर अंथरूण घालायचे सोडून आरशासमोर उभी राहिली ती आणि केस सारखे करता करता, कुठं बाई पिन पडली देव जाणे, असे 10 घोकले असेल तिने. ती घुबडाची पिन असेल मोठी छान. नवीनपणामुळे ती नजरेत भरत असेल, पण तिच्यासाठी एवढं काही हळहळत बसायला नको होतं तिनं. ती अशी स्वच्छंदीपणानं वागते म्हणूनच माईच उठल्या होत्या दोघींना दार उघडायला. दार उघडून एक शब्दही न बोलता त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. गौरीवर त्या मनस्वी रागावल्या होत्या, हे उघडच होतं. पण रागापेक्षा त्यांच्या मुद्रेवर जी खिन्नपणाची, निर्जीवपणाची, विषण्णपणाची छाया होती, तिने ललिता बेचैन झाली होती. आता माईंची ती मुद्रा पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली. ती विचार करू लागली, संसार सुखासाठी करायचं, पण या घरात खरोखर कुणी सुखी आहे का? गौरी, माई, नाना यांच्यापैकी कुणीही दुष्ट नाही, कुणीही वाईट नाही. असे असून नानांनी हे दुसरे लग्न केले नसते तर? चांगली पहिल्या बायकोची ही सुरेख लागवी मुलगी होती, पोपटासारखी बोलणारी, हरिणासारखी बागडणारी. तिला डोळ्यातली बाहुली मानून नाना राहिले असते तर? पण त्यांची पहिली बायको 32व्या की 33व्या वर्षी वारली. त्यांनी दुसरे लग्न केले, यात त्यांची तरी अशी काय मोठी चूक आहे? माई एका भिक्षुकाची मुलगी. तिला बिजवराला देण्यात तिच्या बापाने मोठा अन्याय केला असे म्हणता येईल का? गौरी घरात काम करीत नसेल, पण ती पैसे मिळवून आणते, प्रपंचाला हातभार लावते. हे लक्षात घेऊन माई तिच्याशी नीट का वागत नाही? पण माई, ती बिचारीही या महागाईत 4 पोरांची उस्तवारी करता करता कंटाळली असेल. नानांनी 3ऱ्या महायुद्धाच्या गप्पा न मारता 2 पोरे सांभाळायला तिला मदत का करू नये? पण ते आता 50शीत आलेले, कचेरीतल्या कामाने कंटाळून जात असतील बिचारे. वर्तमानपत्रांचे वाचन ही त्यांची अफूची गोळी असेल. छे, किती विचित्र जग आहे हे. माणसांच्या दुष्टपणामुळे दुःख निर्माण झाले तर ते एक वेळ कळू शकेल, पण कुणीही वाईट नसताना या घराला जी अवकळा आली आहे. वाट चुकून एखादे लहान मूल घरापासून दूर दूर जावे तसे आपले मन भ्रमत चालले हे ललितेच्या लक्षात आले. आता कसलाही कुठलाही विचार करायचा नाही असे तिने ठरवले. झोप येईनाशी झाली म्हणजे एका मधुर स्मृतीचा ती नेहमी आश्रय करीत असे. 7-8 वर्षाची असताना गोवर आला होता तिला. अंगात ताप नुसता फणफणत होता. तात्या रात्रभर तिला मांडीवर घेऊन बसत. ते सारखे तिचे मस्तक थोपटायचे आणि वात्सल्याने ओथंबलेल्या स्वराने हळूच विचारायचे, काय लालजी, बरं वाटतंय ना? पाणी हवं का लल्या? डोळे मिटून ललितेने त्या आठवणीत आपल्या मनाला गुरफटून टाकले. लल्या, लालजी या गोड शब्दांखेरीज तिला दुसरे काही ऐकू येईनसे झाले. तात्यांचा तो वात्सल्यपूर्ण स्पर्श तेवढा तिला जाणवत होता. त्या स्पर्शात जाईजुईची फुले होती, विनेचे बोल होते, अमृताचे तुषार होते. ऊन रणरणत असताना एखाद्या डोहात मनसोक्त पोहत आणि डुंबत राहणाऱ्या माणसाप्रमाणे तिची सारी संवेदना शांत शीतलतेने भरून गेली. क्षितिजावरल्या प्रशांत सरोवरात कमळे हळूहळू पेंगळू लागली. रंगीबेरंगी माळांनी अलंकृत केलेल्या पाळण्यात संध्या प्रकाशाला झोके देत होती. अंगाई गीत गात होती. त्या बाळाच्या काळ्याभोर पापण्या त्यांनाच रात्र म्हणतात. काही क्षण तात्यांचा मस्तक थोपटणाऱ्या हाताची ललितेला जाणीव होत होती. विमान अजून पृथ्वीवर गिरट्या घालीत होते. टिक टिक टिक, घर घर घर. ते उंच उंच गेले, मेघमंडळात अदृश्य झाले. किती वाजले होते कुणाला ठाऊक. कुणाच्या तरी बोलण्याने आपल्याला जाग आली असे ललितेला वाटले. तिने डोळे उघडून पाहिले. खोलीत चांगला अंधार होता. एखाद्या घनदाट अरण्यात दुरून वाहणाऱ्या निर्झराची मंद झुळझुळ ऐकू यावी तशी घड्याळाची अस्पष्ट टिकटिक वाटली. हे घड्याळ कलिकेचे. आपण गौरीच्या घरी आहो हे तिला एकदम आठवले. सारे शांत होते. कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. आपण जो आवाज ऐकला तो स्वप्नातला तर नव्हता ना? अशी शंका तिला जमेना. तिने डोळे मिटून घेतले. तिला गुंगी येऊ लागली. एकदम तिच्या कानावरती शब्द पडले, नको नको. असं काय बरं? गौरी झोपेत बोलत होती. ललितेने डोळे उघडले. ती काय बोलते हे ऐकण्याकरिता तिने कान टवकारले. पण पुढे एक अक्षरही न बोलता गौरी दुसऱ्या कुशीवर वळली.
मगाशी झोपेत आपण हेच शब्द ऐकले की काय हे ललितेला कळेना. काय बरे या शब्दांचा अर्थ असावा? गौरी कोणाशी बोलत होती? काय नको म्हणत होती? तिच्या स्वरात लाडकेपणा होता. लहान मुलांना दिवसा पाहिलेल्या गोष्टी स्वप्नात दिसतात, मग ती झोपेत असंच काहीतरी तुटक तुटक बडबडतात. सुट्टीत घरी गेल्यावर मंगला आपल्याजवळ झोपते ना, तेव्हा ती झोपेत काहीतरी बोलत राहते. आपल्याला ते अर्थशून्य वाटतं, पण ते किती अर्थपूर्ण असतं. गौरीच्या त्या शब्दांचा विचार करीत ती अंथरुणावर पडून राहिली. तिची झोप उडाली. अंथरुणात असे तळमळत पडण्यापेक्षा मादाम क्युरीचे ते चरित्र वाचीत बसणे बरे, असे तिच्या मनात आले. ती उठली. तिने दिवा लावला. प्रकाशाची जाणीव झाल्यामुळेच की काय, गौरी कुशीवर वळली. तिच्या चेहऱ्याकडे ललितेचे लक्ष गेले. ती झोपेत हसत होती. एखाद्या नाजूक सुंदर चौकटीने चित्राची शोभा वाढावी तसा त्या स्मिताने तिचा मूळचा सुंदर चेहरा अधिकच मोहक दिसत होता. कुठले तरी गोड स्वप्न तिला गुदगुल्या करीत असावे. त्या स्वप्नाचा आणि मघाच्या तिच्या तुटक शब्दांचा काही संबंध असेल का? मनाचा निग्रह करून ललितेने पुस्तक उघडले. मधून मधून ती ते चाळू लागली. तरुण क्युरीचे आपल्या देशावरले प्रेम आणि तिची ज्ञानसंपादनाची तळमळ यांचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे लखलखू लागले. त्याच्या दर्शनाने ललितेचे मन फुलून गेले. तिने एकदम पुढची काही पाने चाळली. मादाम क्युरीच्या पतीचा अपघाताने झालेला मृत्यू. तो प्रसंग वाचता वाचता ललितेचे डोळे पाणावले. सीतेपासून मादाम क्युरीपर्यंत साऱ्या श्रेष्ठ स्त्रियांच्या वाट्याला असे दुःख का यावे हे तिला कळेना. तिला पुढे वाचवेना. तिने पुस्तक मिटले. स्त्रीचा जन्म दुःखाकरिताच आहे ही कल्पना पुन्हा तिच्या मनात बळावली. आपले आयुष्य असेच दुःखी होणार की काय या प्रश्नाने ती अधिकच बेचैन झाली. तात्यांसारख्या पित्याचे छत्र जिला लाभले आहे, तिला स्पर्श करायची छाती दुःखाला कधी होणार नाही, अशी ती स्वतःची समजूत घालू लागली. लगेच क्षुद्र सुखापेक्षा उदात्त दुःख श्रेष्ठ असते हे दिवाकराचे शब्द तिला आठवले. रामराज्य म्हणजे उदात्त दुःखांचे राज्य असा गांधींचा अर्थ असेल काय? हा आत्तापर्यंत कधीही मनात न आलेला विचार तिला यावेळी सुचला. अस्वस्थ मनाने ललिता खोलीत फेऱ्या घालू लागली. एकदम ती थबकली. गौरी पुन्हा झोपेत पुटपुटत होती. नको नको, असं काय बरं?